कालच्या व्हिडिओमध्ये तूर पिकाचं 30 ते 35 दिवसाचं नियोजन पाहिलं होतं. त्या नियोजनामध्ये मी सर्वप्रथम सांगितलं होतं की तूर पिकामधलं तण व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन. त्या खत व्यवस्थापनामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला कोणत्या प्रकारचं खत वापरायचं, 10-26 असेल, 12-32-16 असेल, 9-24-24 असेल, या खतांचा पूर्ण मात्रा व डोस सांगितला आहे आणि कशा प्रकारे खत द्यायचं हे देखील सांगितलं आहे. तसंच आपण दुसरी गोष्ट पाहिली मित्रांनो, दुसरं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे मर रोग नियंत्रण कसं करायचं त्याबद्दल मी सांगितलं होतं. ट्रायकोडर्माची तुम्ही ड्रेंचिंग करू शकता, तसंच तुम्ही रोकोची देखील ड्रेंचिंग करू शकता. या दोन्हीपैकी तुम्ही करू शकता. तसंच मित्रांनो, आपण तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहिला होता, उत्पादन वाढीसाठी शेंडा खोडणी महत्त्वाचं आहे का. तर मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे माहिती दिली आहे. शेंडा खोडल्यानंतर खरंच उत्पादन तुरीचं वाढतं का हे त्या व्हिडिओमध्ये मी डिटेल आहे, तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तसंच त्या व्हिडिओ केल्यामुळे मला काही कमेंट्स आल्या काही व्ह्यूवरच्या, काही शेतकरी मित्रांच्या. तर ते बोलले की सर, तूर पिकाचं जे काही खत व्यवस्थापन आहे, खत नियोजन आहे, ते डिटेलमध्ये सविस्तर सांगा. तर मी तुम्हाला आज तूर पिकाचं सविस्तर डिटेलमध्ये सांगणार आहे. किती प्रमाणात खत द्यायचं, कशा प्रकारे खत द्यायचं व कोणतं द्यायचं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जे तूर पिकामध्ये आंतरपीक घेतात, मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, तर हे काढणीनंतर तुम्ही तुरीचा पहिला डोस देतात. तर मित्रांनो, तसं नाही करता आपल्याला तुरीचं चांगलं जर उत्पादन काढायचं असेल तर मित्रांनो, तुम्ही त्यावेळेस न देता तूर पीक हे 30 ते 35 दिवसाचं असेल त्यावेळेस तुम्ही खताचा एक चांगल्या प्रकारचा डोस जर दिलात तर त्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन निघू शकतं, चांगली फुलं लागू शकतात आणि चांगलं आपल्याला उत्पादन निघू शकतं. त्यामध्ये 30 ते 35 दिवसामध्ये जर तुम्ही योग्य प्रकारे जर खत दिलात, त्यामध्ये तुम्ही पुढे जाऊन आपल्याला 90 ते 100 दिवसांमध्ये जी कळी अवस्था आहे, त्या फुल अवस्था आहे, त्या फुल अवस्थेमध्ये जे काही आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅशची जी गरज लागणार आहे, तर ती आता खत दिल्यामुळे मित्रांनो त्यावेळेस खत द्यायची गरज पडणार नाही आणि त्यावेळेस ज्यावेळेस फुलाला कमतरता असेल, ज्यावेळेस पोटॅशची, पालाची, त्यावेळेस ती कमतरता भरून निघेल. आता मित्रांनो लक्षात घ्या, तूर पीक हे कडधान्य पीक आहे, कडधान्य पिकामध्ये मोडणार आहे आणि तूर पीक हे 160 ते 200 दिवसाचं पीक आहे. त्या वाणानुसार डिपेंड आहे मित्रांनो, कुठली वाण लवकर निघतात, कुठली वाण उशिरा निघतात. त्यामध्ये हे एक दीर्घकालीन पीक असल्यामुळे आपल्याला खताचा चांगल्या प्रकारे येतं योग्य वापर करायचा आहे. कडधान्य पीक असल्यामुळे मित्रांनो आपल्याला या पिकामध्ये नत्राची जास्त गरज नसते. जेवढं तुम्ही कमी द्याल तेवढं चांगलं आहे मित्र. तर त्या कमी प्रमाणात तुम्ही नत्र दिलं तर चांगली गोष्ट आहे. तर त्यामध्ये तुम्ही नत्राचं जर प्रमाण वाढलात तर विनाकारण पाला वाढेल, फुटवा वाढेल, त्यावेळेस आपल्याला तिथं फुलधारणा बघायला भेटणार नाही व कळधारणा होणार नाही. म्हणून सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही तूर पिकामध्ये कमीत कमी जर नत्राचा वापर केलात, कमीत कमी नत्र असलेल्या खताचा वापर केलात तर चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन भेटू शकतं. म्हणजे मित्रांनो, युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल, अशा प्रकारचे खत टाकायची गरज नाही मित्रांनो. वेगळं काही तुम्ही त्यामध्ये पेरणी करताना किंवा आतमध्ये तुम्ही कोळपणी करताना खत टाकताना याची काय गरज नाही. तर मित्रांनो, खत वापरायचं कोणतं तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पिकांमध्ये म्हणजे तूर पिकामध्ये 30 ते 35 दिवसाच्या अवस्थेत तुम्ही 10-26-26 हा खताचा प्रकार तुम्ही त्यामध्ये वापरू शकता. त्यामध्ये 10% नत्र आहे, 26% पोटॅश आहे आणि 26% पालाश आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर ह्या घटकामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला 26% पालाश आणि 26% पोटॅश असल्यामुळे मित्रांनो चांगल्या प्रकारे आपल्याला तुरीची वाढ होऊ शकते. त्यामध्ये फुलधारणा चांगली होऊ शकते. वाढ झाल्यानंतर आपल्याला चांगलं फुलधारणा होते, चांगलं फळधारणा होते. तर तुम्ही 10-26-26 वापरू शकता. तसंच 10-26-26ला पर्याय म्हणून ते जर खत नाही मिळालं तर तुम्ही 12-32-16 पण हे खत वापरू शकता. त्यामध्ये 12% नत्र आहे, 32% स्फुरद आहे आणि 16% पोटॅश आहे. मित्रांनो, स्फुरद जास्त असल्यामुळे फुटवा करण्यास आपल्याला मदत होते त्यामध्ये, म्हणून तुम्ही 12-32-16 ही वापरू शकता. 12-32-16ला पर्याय ते जर खत नाही मिळालं तर तुम्ही 9-24-24 ह्या घटकाचा सहित तुम्ही वापर करू शकता. त्यामध्ये 9% नत्र आहे, 24% स्फुरद आहे व 24% पोटॅश आहे. मित्रांनो, हे जे काही स्फुरद जास्त असलेले आणि पोटॅश जास्त असलेले खत आहेत, तर मित्रांनो हे तूर पिकामध्ये अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यामध्ये तुम्ही 24 घ्या, 10-26-26 घ्या, 12-32-16 घ्या किंवा 9-24-24 घ्या. हे जे काही 3 प्रकारचे घटक आहेत मित्रांनो, या घटकांमध्ये तूर पिकाला चांगल्या प्रकारे पोटॅश मिळू शकतं, चांगल्या प्रकारे पालाश मिळू शकतो. पालाशामुळे काय होतं मित्रांनो, चांगल्या आपल्या तूर पिकाचं वाढ होऊ शकते, फुटवा होऊ शकते व पोटॅश आपल्याला ज्यावेळेस फुलधारणा होते आणि फुलाचं कळीमध्ये रूपांतर होत असतं, म्हणजे शेंगामध्ये रूपांतर होत असतं, त्यावेळेस ते पोटॅश काम करते मित्रांनो. लक्षात. शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की तिथे मी 20-20-0-13 हे खत वापरलं तर चालेल का. मित्रांनो, 20-20-0-13 मध्ये 20% नत्र आहे, 20% फॉस्फरस आहे व 0% पोटॅश आहे आणि 13% सल्फर आहे. मित्रांनो, हे खत जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्यामध्ये पोटॅशाचं प्रमाण कमी असल्यामुळे तुम्हाला MOP पोटॅश त्यामध्ये 30 ते 35 किलो ॲड करायचं आहे आणि ते तुम्ही तूर पिकाला द्यायचं आहे. म्हणजेच 20-20-0-13 सोबत तुम्ही MOP पोटॅश 30 ते 35 किलो तुरीला देणं गरजेचं आहे.
काही शेतकरी DAP पण वापरतात. मित्रांनो, DAP शक्यतो कमी प्रमाणात वापरा. जे काही शेतकऱ्यांना बाकीचे खतं वापरायचे नाहीत आणि DAPच वापरायचं आहे, अशा शेतकऱ्यांना मी सांगतो मित्रांनो, तुम्ही जी DAP घेताय त्यामध्ये 18% नत्र आहे आणि 46% स्फुरद आहे आणि त्यामध्ये पोटॅश हा 0% येतो. मित्रांनो, लक्षात घ्या. वापरायचं असेल तर DAP सोबत आपल्याला 30 ते 35 किलो MIP पोटॅश घ्यायचा आहे. कारण की त्या 1846 म्हणजेच DAPमध्ये 0% पोटॅश आहे. त्या पोटॅशाची कमतरता आपल्याला MOP पोटॅश जर घातलास तुम्ही, तर तूर पिकाला हे दोन्ही घटक, तिन्ही घटक मिळून जातात. 18, 46 आणि 30% तुम्ही जर पोटॅश वापरला तर हे तिन्ही घटके एकत्र करून तुम्ही तूर पिकाला पेरू शकता. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या जमिनीमध्ये जास्त ओलावा आहे, जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे जमिनीमध्ये, जिथे आपली तूर उंबळते म्हणजे चवळ लागते, जी काही तूर आपल्या वाळण्याचा जो प्रकार आहे मित्रांनो, ते जास्त ओले असल्या जमिनीमध्ये होते. त्या ओल्या असलेल्या जमिनीमध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारे पर्याय करायचा आहे, जेणेकरून आपली तूरसुद्धा उंबळणार नाही, तूर आपली वाळणार नाही व आपल्या तुरीची सल्फरची कमतरता ही पूर्णपणे भरून निघेल. त्यासाठी मित्रांनो एक चांगला पर्याय सांगतो मित्रांनो, जे काही तुम्ही 10-26 असेल, 12-32-16 असेल, 9-24-24 असेल, 20-13 असेल किंवा DP असेल, मित्रांनो ह्या खतासोबत एकरी आपल्याला हे खत 50 किलो घ्यायचं आहे आणि तसेच ह्या खतासोबत आपल्याला 8 ते 10 किलो मित्रांनो सल्फर घ्यायचं आहे, गंधक घ्यायचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही सल्फर जर गंधक घेतलात तर ह्या गंधकामुळे आपल्याला काय होतं, जी जमिनीतली ओलावा असतो मित्रांनो, हा ओलावा निचरा होण्यास मदत होते. तसेच आपल्याला तूर पीक हे कडधान्य पीक असल्यामुळे जी गंधकाची जी काही भूक आहे ती सुद्धा भरून निघते. अशा प्रकारे आपल्याला तूर पिकाचं 30 ते 35 दिवसामध्ये नियोजन करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही कोणतेही खत वापरा, मी सांगितल्याप्रमाणे. मित्रांनो, तूर पिकाला 2 पद्धतीमध्ये खत देतात. त्यामध्ये 30 ते 35 दिवसाच्या अवस्थेत पण एक खत देतात आणि तसेच आपलं आंतरपीक निघाल्यानंतर त्यावेळेस तुम्ही आंतरमशागत करता त्यावेळेस देखील तुम्ही एक खताचा जर डोस दिलात तर त्याचा तुम्हाला चांगला परिणाम दिसू शकतो. तो ह्या खतामधले तुम्ही कोणतेही खत वापरू शकता. त्यावेळेस मी एक व्हिडिओ बनवणारच आहे, कारण की दुसरा खताचा डोस कोणता द्यायचा तूर पिकाला, तो व्हिडिओ बनवणार आहे. कारण की खूप जणांचे तूर पिकाचे कमेंट्स येतात मित्रांनो. लक्षात, तूर पिकामध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप काम करणार आहात. सर्वप्रथम आपल्याला खताचा डोस द्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला तुरीचा शेंडा खोडून घ्यायचा आहे, त्यानंतरच आपल्याला एक पहिला फवारा करायचा आहे. ह्या 3 स्टेपमध्ये कारण काय मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही खत व्यवस्थापन करता ते खत तूर पिकाला लागू होतं आणि त्यावेळेस आपण शेंडा खोडतो मित्रांनो दुसऱ्या 2-3 दिवसात. तर शेंडा खोडलात तर तिथे आपल्याला फॉस्फरस आणि जे पोटॅश हे 2 घटक काय काम करतं मित्रांनो, ज्यावेळेस जे आपला फुटवा निघणार आहे त्या फुटवा निघणाराला एकदम चांगल्या प्रकारे काम करतं मित्रांनो. जे काही आपल्या खतामधलं पोटॅश आणि जे पालाश आहे मित्रांनो, लक्षात घ्या, त्यामध्ये आपल्याला तुम्ही शेंडा खोडलात आणि खत काय करेल, तूर हे अब्झॉर्ब करून घेईल आणि चांगला फुटवा करेल. मग त्यावेळेस काय करतं मित्रांनो, जे काही आपला शेंडा खोडलेला असतो त्या खोडलेल्या शेंडामधून एक तुरीतून एक पातळ चिकट पदार्थ बाहेर पडतो. त्या चिकट पदार्थ बाहेर पडल्यामुळे काय होतं मित्रांनो, तिथे एक बुरशी येते. बुरशी आल्यामुळे मित्रांनो आपलं जे काही तूर पिकाचं झाड आहे आणि ती बुरशी कशामुळे वाढते मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आबाळ आले. ह्या आबाळामुळे काय होतं, ही बुरशीचा वाढण्याचा प्रकार जास्त होतो. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर अशी बुरशी पूर्ण प्लॉटमध्ये पसरते. ही पसरू नये म्हणून आपल्याला पहिला फवारा घ्यायचा आहे. त्या पहिल्या फवारामध्ये जे काही घटक वापरायचे ते तुम्हाला सांगणारच आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा. तुमच्या जे काही तूर पिकाबद्दल, सोयाबीनबद्दल, उडदाबद्दल, पेरणीबद्दल काही जे अडचणी आहेत, काही प्रश्न आहेत मित्रांनो, कमेंट बॉक्स हा रिकामाच आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणताही प्रश्न असेल, कोणतीही समस्या असेल, तुम्ही लिहून मला पाठवू शकता. मी त्याचं तुम्हाला उत्तर देईनच. मित्रांनो, हे जे काही मी पिकांसंदर्भातली जी माहिती देतो तुम्हाला, सोयाबीन असेल, तूर असेल, पेरणी संदर्भात असेल, पेरणी सेटिंग असेल, ट्रॅक्टरची सेटिंग असेल, हे जी काय माहिती देतो मित्रांनो, मी माझ्या कामातला स्वतःचा वेळ काढून तुम्हाला माहिती देतो. मग त्या माहितीसाठी तुम्हाला एक लाईक तर करायचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कारण की मी स्वतःचं काम सोडून तुम्हाला माहिती देतोय. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जास्त काय मागणी नाही, एक लाईक आणि एक सबस्क्राईब तुम्हाला नक्की करायचं आहे. कारण की माझं सोयाबीन आणि तूर पीक हे पुढे आहे. मी लवकर पेरणी केली, अर्ली पेरणी केली. मित्रांनो, तुमची सध्या पिकाची अवस्था काय, पिकाचे किती दिवस पूर्ण झाले व पिकाला कोणती फवारणी झाली, कोणती स्टेज झाला, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा परिसर म्हणजे उस्मानाबाद जिल्हा, लोहारा तालुका, अशा भागात मित्रांनो लवकर पेरणी झाली. आपलं कोणतं गाव आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्या पिकाची स्टेज कोणती आहे हे नक्की सांगा.